ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आज आपण पाहूया, जास्त पूजापाठ करणारे लोक दुःखी का असतात आणि वाईट काम करणारे आनंदी आणि खुश का असतात. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला आहे का की चुकीचं वागणारी माणसं एवढी प्रगती कशी काय करतात? त्यामागे एक खूप मोठं कर्माचं गणित आहे, जे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. नमस्कार मित्रांनो, अनेकदा आपण बघतो की जे लोक मनापासून पूजापाठ करतात, वाटेत कोणालाही न दुखावता प्रामाणिकपणे जगतात, त्यांच्याच आयुष्यात संकट का जास्त असतात. आणि दुसरीकडे जे लोक अनैतिक मार्ग वापरून दुसऱ्याचा घास हिरावून जगतात, ते मात्र आलिशान आयुष्य जगत आहेत. हे पाहून कधी कधी देवावरचा विश्वास उडू लागतो. पण खरं काय आहे? हे फक्त नशीब आहे की यामागे विज्ञानासारखं अचूक कर्माचं गणित काम करतंय? चला, आज या गूढ प्रश्नाचा प्रवास करूया. हा प्रश्न मानवी स्वभावाच्या आणि कर्माच्या तत्वज्ञानाशी संबंधित आहे. अनेकदा आपल्याला समाजात असे दृश्य दिसते की जी माणसे खूप धार्मिक आहेत, देवभोळी आहेत, ती संकटात आहेत, आणि जे लोक अनैतिक मार्ग वापरून पैसा कमवतात किंवा इतरांना त्रास देतात, ते सुखी दिसत आहेत. त्याचे उत्तर समजून घेण्यासाठी आपण नारद मुनी आणि विष्णू यांची एक प्रसिद्ध पौराणिक कथा पाहूया. दैव आणि कर्म. नारद मुनींची कथा. एकेकाळी नारद मुनी वैकुंठात भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी गेले. जाताना वाटेत त्यांना दोन व्यक्ती भेटल्या. पहिली व्यक्ती, ती व्यक्ती एक सात्विक भक्त होती. दिवसभर देवपूजा करणे, नामस्मरण करणे, इतरांना मदत करणे यात तिचा वेळ जात असे. पण ती व्यक्ती गरिबीत जगणारी होती. तिला जेवायलाही कधी न मिळत नसे. दुसरी व्यक्ती, ती व्यक्ती एक लुटारू होती. तो दररोज चोरी करायचा, लोकांची फसवणूक करायचा आणि अनैतिक मार्गाने अमाप संपत्ती कमावून आलिशान आयुष्य जगत होता. नारद मुनींना या दोन टोकाच्या स्थिती पाहून मोठे आश्चर्य वाटले. ते वैकुंठात पोहोचल्यावर त्यांनी भगवान विष्णूंना विचारले, प्रभू, ही कसली तुमची लीला? जो माणूस तुमची दिवसभर सेवा करतो तो उपाशी मरतोय, आणि जो माणूस इतरांना त्रास देतोय तो सुखात आहे, असं का? भगवान विष्णूंनी स्मितहास्य केले आणि म्हणाले, नारदा, तू एका कामासाठी पृथ्वीवर जाऊन ये. तू जसं सांगशील तसे मी करेन. विष्णूंनी नारदांना एक छोटा दिवा म्हणजेच पणती दिली आणि सांगितले, हा दिवा हातात घेऊन या शहराची 7 प्रदक्षिणा घाल. पण लक्षात ठेव, या दिव्याची जो दिसता कामा नये. नारद मुनींनी तो दिवा घेऊन प्रदक्षिणा पूर्ण केली. ज्योत विझली नाही. परत आल्यावर विष्णूंनी विचारले, नारदा, प्रदक्षिणा घालताना तुला वाटेत काय काय दिसले? नारद म्हणाले, प्रभू, माझे पूर्ण लक्ष तर त्या ज्योतीवर होते की ती विझू नये म्हणून मला रस्ते, माणसे, झाडे काहीही दिसले नाहीत. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, नारदा, माणसाचे आयुष्यही असेच असते. ज्या व्यक्तीने देवपूजा धरली आहे ती व्यक्ती तिच्या संसाराच्या आणि जीवनाच्या संघर्षाच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करते. तिला इतर गोष्टींकडे पाहायला वेळच नसतो. ती व्यक्ती तिच्या कर्माच्या फळाची वाट बघत संयमाने राहते. दुसरीकडे जो वाईट मार्गाने चालतो तो आनंदी दिसत असला तरी त्याच्या मनाची शांतता कधीच नष्ट झालेली असते. त्याला त्याच्या कर्माची फळे आज ना उद्या भोगावीच लागणार आहेत. इथे मी तुला तुझ्या प्रश्नांची काही महत्वाची कारणे सविस्तर सांगतो, ऐक. पहिले कारण, दुःखाचे स्वरूप. भौतिक विरुद्ध मानसिक. पूजापाठ करणाऱ्या लोकांचे दुःख आणि वाईट कृत्य करणाऱ्यांचे बाह्य सुख यातील फरक समजावून घेण्यासाठी भौतिक आणि मानसिक या दोन्ही स्तरांवर विचार करणे गरजेचे आहे. दुःखाचे स्वरूप हे केवळ बाहेरून काय दिसते यावर अवलंबून नसते, तर आत काय अनुभवले जाते यावर असते. सविस्तर समजून घेऊया. भौतिक दुःख. हे दुःख डोळ्यांना दिसते. यामध्ये गरिबी, आजारपण,
संकटे किंवा अपयश याचा समावेश होतो. धार्मिक व्यक्तीचे भौतिक दुःख, जी व्यक्ती पूजापाठ करते ती देखील मानवी शरीर आणि संसाराचा भाग असते. त्यामुळे तिला गरिबी, आजार किंवा इतर सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. याला आपण प्रारब्ध म्हणतो, म्हणजेच पूर्वजन्माचे किंवा गतकाळातील कर्माचे फळ. अनेकदा ही संकटे त्यांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारी असतात. त्यांच्यासाठी हे दुःख हे शुद्धीकरणाची प्रक्रिया असते. वाईट कृत्य करणाऱ्यांचे भौतिक सुख, जे लोक अनैतिक मार्गाने पैसा कमावतात, त्यांच्याकडे महागड्या वस्तू, गाड्या, मोठे घर किंवा सत्तेचे वलय असू शकते. हे भौतिक सुख स्पष्टपणे दिसते, त्यामुळे आपल्याला वाटते की ते आनंदी आहेत. मात्र हे सुख तात्पुरते असते. कर्माच्या सिद्धांतानुसार त्यांनी कमावलेली संपत्ती ही त्यांच्या वाट्याचे पुण्य खर्च करून मिळवलेली असते. ज्या दिवशी हे पुण्य संपते त्या दिवशी भौतिक सुखही मातीमोल होते. 2. मानसिक दुःख. हे दुःख डोळ्यांना दिसत नाही, पण व्यक्तीच्या जगण्यावर त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो. येथेच खऱ्या सुखाची किंवा दुःखाची व्याख्या बदलते. धार्मिक व्यक्तीची मानसिक अवस्था, शांती आणि विश्वास. पूजापाठ करणारी व्यक्ती जरी भौतिकदृष्ट्या गरिबीत असली तरी ती मानसिकदृष्ट्या स्वतंत्र असते. तिला एक आधार असतो. जेव्हा एखादे मोठे संकट येते तेव्हा ती व्यक्ती देवाला शरण जाते. यामुळे तिला भीती वाटत नाही. तिला असे वाटते की जे होईल ते देवाच्या इच्छेने होईल. या विचाराने तिला एक प्रकारची मानसिक शांती मिळते. हे दुःख सहन करण्याची शक्ती तिच्याकडे असते. वाईट कृत्य करणाऱ्याची मानसिक अवस्था म्हणजे भीती आणि अस्थिरता. वाईट काम करणारे लोक वरून आनंदी दिसत असले तरी त्यांच्या मनात सतत भीती आणि असुरक्षिततेचे काहूर असते. अपराधीपणाची भावना. जरी ते जगाला दाखवत नसले तरी आतून त्यांना माहीत असते की आपण चुकीचे करत आहोत. ही अपराधीपणाची जाणीव त्यांना कधीही मनापासून झोकू देत नाही. अविश्वासाची भीती. ज्याने आयुष्यभर लोकांची फसवणूक केली आहे त्यांना कोणावरही विश्वास नसतो. त्यांना सतत वाटते की कोणीतरी मला फसवेल किंवा माझे सत्य बाहेर येईल. ही सततची साशंकता हे एक प्रकारचे मोठे मानसिक दुःख आहे. अतृप्ती. वाईट मार्गाने मिळवलेल्या सुखाला कधीही पूर्णविराम नसतो. त्यांना अधिकची हाव असते आणि ती कधीही पूर्ण होत नाही. यामुळे ते कायम अतृप्त असतात. थोडक्यात सांगायचे तर जगाला जो आनंद दिसतो तो अनेकदा केवळ भ्रम असतो. पूजापाठ करणारा माणूस दुःखी दिसत असला तरी तो सत्याच्या मार्गावर असल्याने त्याच्या मनाला एक वेगळी स्थिरता असते, ज्याला आपण आध्यात्मिक आनंद म्हणतो. या उलट चुकीच्या मार्गाने चालणारा माणूस दुःखी दिसत असला तरी त्याच्या मनाचे दाह म्हणजेच आगीसारखे चटके त्याला आतून पोखरत असतात. म्हणूनच संतांनी म्हटले आहे की सुख हे बाहेरच्या वस्तूंमध्ये नसून ते मनाच्या अवस्थेत असते. तुम्हाला काय वाटते? ज्या व्यक्तीला रात्रीची शांत झोप मिळते ती जास्त सुखी की ज्याच्याकडे खूप पैसा आहे पण ज्याला सतत कोणाची तरी भीती वाटते? आता आपण दुसरे कारण पाहूया. प्रारब्ध आणि कर्म. भारतीय तत्वज्ञानामध्ये प्रारब्ध आणि कर्म हे दोन शब्द मानवी जीवनाचे रहस्य उलगडणारे आहेत. अनेकांना असे वाटते की पूजापाठ करणारे दुःखी आणि वाईट कृत्य करणारे सुखी आहेत. याचे उत्तर या दोन संकल्पनांच्या सखोल अभ्यासात दडलेले आहे. हे समजून घेण्यासाठी कर्म विपाकाचे वृक्ष आणि फळ हे उदाहरण घेऊया. 1. कर्माचे प्रकार. संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. कर्म म्हणजे केवळ काम नव्हे तर आपल्या कृती, विचार आणि हेतू यांचे 3 मुख्य भाग मानले जातात. संचित कर्म आपल्या अनेक जन्मांच्या कर्माची साठवलेली एकूण शिदोरी, उदाहरणार्थ बँक बॅलन्स. प्रारब्ध कर्म संचित कर्माचा तो भाग जो आपल्याला या जन्मात भोगण्यासाठी मिळाला आहे. हे नशिबासारखे असते जे आपण बदलू शकत नाही. क्रियामान कर्म आपण या क्षणी जे निर्णय घेतो आणि जी कामे करतो हे क्रियामान कर्म. हेच कर्म भविष्यात जाऊन तुमचे प्रारब्ध ठरवते.
2. प्रारब्ध म्हणजे काय? प्रारब्ध म्हणजे तुमच्या हातात असलेला बॅगेज किंवा वाटा. तुम्ही या जगात जन्माला आलात तेव्हा तुम्हाला काही संकटे किंवा दुःखद घटना पूर्वकर्मामुळे मिळाल्या आहेत. उदाहरण, जर एखाद्या व्यक्तीला या जन्मात गरिबी भोगावी लागत असेल तर ते त्याचे प्रारब्ध आहे. पूजापाठ करूनही ती लगेच दूर होत नाही, कारण प्रारब्ध भोगल्याशिवाय सुटत नाही. जसे बाण एकदा धनुष्यातून सुटला की तो लक्ष भेदल्याशिवाय थांबत नाही, तसेच प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते. 3. वाईट काम करणारे सुखी का? एक रहस्य अनेकदा आपल्याला वाटते की वाईट काम करणारे सुखी आहेत, पण भारतीय तत्वज्ञान सांगते की ही व्यक्ती कदाचित पूर्वाश्रमीच्या पुण्याईवर जगत आहे. अन्न आणि पचन. समजा एखाद्या माणसाने पूर्वी खूप चांगली कर्मे म्हणजेच पुण्य केले असतील तर या जन्मात त्याला अनुकूल परिस्थिती मिळते, पण आता तो जर वाईट मार्गाने म्हणजेच अनैतिक कृत्य करून तो सुखद परिस्थिती उपभोगत असेल तर तो त्याचे पुण्य वेगाने खर्च करत आहे. कर्जाचे उदाहरण, जसे एखाद्या माणसाकडे 10 लाखाची FD असेल आणि तो दररोज त्यातले पैसे काढून चैनीचे आयुष्य जगत असेल तर तो काही काळ सुखी दिसेल, पण जेव्हा ती FD संपेल तेव्हा तो रस्त्यावर येईल. वाईट कृत्य करणारी व्यक्ती आज आपल्याला पुण्याचे व्याज आणि मुद्दल दोन्ही खायला लागली आहे. 4. पूजापाठ करणारे दुःखी का? दुसरे रहस्य, जे लोक पूजापाठ करतात ते अनेकदा त्यांचे पाप धुवून काढत असतात किंवा त्यांचे प्रारब्ध भोगत असतात. शुद्धीकरण, एखादी व्यक्ती आज संकटात असेल आणि ती देवाचे नाव घेत असेल तर ती तिचे जुने पाप सहन करून संपवत आहे. हे दुःख म्हणजे एका अर्थाने वेदनादायक औषध आहे जे त्या व्यक्तीच्या आत्म्याला शुद्ध करत आहे. भविष्य घडवणे म्हणजेच क्रियामान कर्म. आजची पूजापाठ ही त्या व्यक्तीची भविष्यातील गुंतवणूक आहे. आज ती व्यक्ती दुःखी वाटत असली तरी ती स्वतःच्या कर्माने भविष्यात सुखद प्रारब्ध तयार करत आहे. कथेच्या माध्यमातून सारांश, एका मोठ्या जंगलात 2 झाडे होती. एका झाडाला म्हणजेच वाईट कृत्य करणारा वरून खूप फळे दिसत होती, पण त्याची मुळे कुजलेली होती. ते झाड वाऱ्याच्या एका मोठ्या झुळकेत लगेच पडणार होते. दुसऱ्या झाडाला म्हणजे धार्मिक व्यक्ती, फळे कमी होती पण त्याची मुळे जमिनीत खोलवर गेलेली होती. ती त्याला वादळातही टिकून ठेवत होती. वाईट मार्ग हा वरकरणी फळांनी भरलेला पण मुळापासून कमकुवत असा प्रवास आहे. सात्विक मार्ग हा प्रारब्धांचे फळ भोगत संयमाने नवीन पुण्याई साठवून स्वतःला भक्कम करण्याचा मार्ग आहे. थोडक्यात पूजापाठ करणारा माणूस देणेकरी म्हणजेच कर्ज फेडणारा आहे, म्हणून त्याला थोडा त्रास होतोय. वाईट काम करणारा माणूस घेणेकरी म्हणजे पुण्य खर्च करणारा आहे, म्हणून त्याला आज ऐश्वर्य मिळतोय. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी पुण्य नावाचा बॅलन्स संपेल त्या दिवशी नशिबाचे चक्र कोणासाठीही थांबत नाही. तुम्हाला काय वाटते? कर्माच्या या खेळात माणसाने आजच्या सुखाचा विचार करावा की भविष्यातील कर्माचा? आता तिसरे कारण, दृष्टिकोनाचा फरक. दृष्टिकोनाचा फरक हा असा घटक आहे जो एकाच परिस्थितीला कोणासाठी तरी शाप, कोणासाठी तरी आशीर्वाद बनवतो. सुखी आणि दुःखी असण्यामागे बाह्य परिस्थितीपेक्षा तुम्ही परिस्थितीकडे कसे बघता हे जास्त महत्वाचे असते. याला सविस्तर समजून घेण्यासाठी आपण 3 मुख्य पैलू पाहूया. 1. स्वार्थाचा चष्मा विरुद्ध निस्वार्थाची दृष्टी. वाईट मार्ग निवडणारी व्यक्ती यांचा दृष्टिकोन पूर्णपणे स्वार्थी असतो. त्यांना वाटते की जगातील सर्व संसाधने माझ्या उपभोग घेण्यासाठी आहेत. त्यांना मिळणाऱ्या सुखाचा आधार म्हणजे दुसऱ्यांचे नुकसान. जेव्हा तुमचा आनंद इतरांच्या दुःखावर अवलंबून असतो तेव्हा तुम्ही नेहमी दबावाखाली असता. तुम्हाला तुमचे ऐश्वर्य टिकवून ठेवण्यासाठी सतत सावध राहावे लागते, ज्यामुळे मनाची प्रसन्नता हरवते. धार्मिक व्यक्ती यांचा दृष्टिकोन सर्वात्मक किंवा निस्वार्थी असतो. त्यांना कर्माच्या फळावर विश्वास असतो. जेव्हा संकट येते तेव्हा ते विचार करतात, हे माझे प्रारब्ध आहे,
हे भोगून संपवायचे आहे, हा दृष्टिकोन त्यांना दुःखातून बाहेर काढतो. ते दुःखाला अंत मानत नाहीत, तर ती एक अवस्था मानतात. 2. परिणामाची भीती विरुद्ध स्वीकारार्हता. वाईट काम करणाऱ्यांचा दृष्टिकोन त्यांना माहीत असते की आज आपण जी सत्ता किंवा पैसा वापरतोय तो चुकीच्या मार्गाने आला आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनात भय असते. त्यांना सतत वाटते की आज नाही तर उद्या माझा पर्दाफाश होईल. हा दृष्टिदोष त्यांना कधीच सुखाने जगू देत नाही. बाह्य जगासाठी ते आनंदी असतात, पण स्वतःच्या मनात ते कायम अस्वस्थ असतात. धार्मिक व्यक्तीचा दृष्टिकोन, भक्ती करणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन समर्पण असतो. जे काही घडतंय त्यात काहीतरी चांगलं असेल हा त्यांचा विश्वास असतो. याला फेथ म्हणतात. जेव्हा तुम्ही परिस्थितीला स्वीकारता तेव्हाच दुःख निम्म्याने कमी होते. हे लोक दुःखाकडे एक पाठांतर म्हणून पाहतात, त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचत नाहीत. 3. अतृप्ती आणि तृप्तीचा दृष्टिकोन. अतृप्ती म्हणजे वाईट काम करणाऱ्यांची हाव. या लोकांचा दृष्टिकोन कमी आहे. त्यांच्याकडे करोडोची संपत्ती असली तरी त्यांना आणखी थोडे हवे असते. त्यांची दृष्टी नेहमी अभावाकडे असते. त्यामुळे ते कितीही यशस्वी झाले तरी दुःखीच राहतात. हा दृष्टिकोन त्यांना कधीही न संपणाऱ्या शर्यतीत अडकवून ठेवतो. तृप्ती म्हणजे सात्विक व्यक्तीचा दृष्टिकोन. जे लोक पूजापाठ करतात त्यांना समाधानाचे मूल्य समजलेले असते. त्यांना वाटते की माझ्याकडे जे आहे ते देवाचे देणे आहे. जेव्हा तुम्ही अपेक्षा कमी करता तेव्हा आनंद आपोआप वाढतो. ज्याच्याकडे खूप असूनही काहीच नाही असे वाटते तो दुःखी, आणि ज्याच्याकडे थोडे असूनही संतुष्ट आहे तो सुखी. हाच खरा दृष्टिकोनाचा फरक आहे. एका लहान कथेने समजावून घेऊया. 2 प्रवासी एका प्रवासाला निघाले होते. पहिल्याने म्हणजेच वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीने विचार केला, हा रस्ता खूप खडतर आहे, इतकी धूळ आहे, मला इतका त्रास होतोय, देवच नाही सगळे आयुष्य दुःखी आहे. तो रस्ताभर कुरकुर करत राहिला आणि दुःखी झाला. दुसऱ्याने म्हणजे सात्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीने विचार केला, हा रस्ता खडतर आहे, याचा अर्थ मी ध्येयाच्या खूप जवळ पोहोचलो आहे. ही धूळ थोडी वेळ आहे, पुढे नक्कीच सुंदर निसर्ग असेल. तोच त्रास त्याला प्रवासाचा भाग वाटला आणि तो आनंदी राहिला. थोडक्यात सांगायचे तर दृष्टिकोन हा तुमच्या मनाचा प्रोसेसर आहे. वाईट काम करणाऱ्यांचा प्रोसेसर भीती आणि लोभाने भरलेला आहे, त्यामुळे त्यांना आनंद अनुभवता येत नाही. धार्मिक व्यक्तीचा प्रोसेसर विश्वासाने आणि समाधानाने भरलेला आहे, त्यामुळे ते कठीण परिस्थितीतही आनंद शोधू शकतात. निष्कर्ष, पूजापाठ करणे म्हणजे संकटातून सुटका होणे नव्हे, तर संकटाशी लढण्याची ताकद मिळवणे होय. वाईट मार्गाचा आनंद हा एक मृगजळ आहे. कर्माचा हिशोब हा काळाच्या ओघात कधी ना कधी पूर्ण होतोच. तुम्हाला काय वाटतंय? बाह्यतः दिसणारे सुख महत्वाचे की अंतःकरणाची शांती? मित्रांनो, कर्माचं फळ हे आजच्या बँक बॅलन्स वरून ठरत नाही, तर ते मनाच्या शांतीवरून ठरतं. वाईट मार्गाने मिळवलेला आनंद हा क्षणभंगूर असतो, पण सत्याच्या वाटेवर चालताना मिळणारा आत्मिक आनंद हाच खरा विजय असतो. त्यामुळे परिस्थिती पाहून विचलित होऊ नका, कारण काळाचं चक्र कुणासाठी थांबत नाही. तुम्हाला काय वाटतं? परिस्थिती बदलणं सोपं आहे की आपला दृष्टिकोन? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशाच खोलवर विषयांवर विचार करायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.